हॅलो गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। तर आज आहे आमच्या मराठी ग्रुपचा संक्रांतीचा हळदी कुंकू। सो आमच्या सोसायटीच्या कम्युनिटी हॉल मध्येच आम्ही करणार आहोत। आमच्या नॉन मराठी फ्रेंड्सना सुद्धा आम्ही सगळ्या इन्व्हाइट केलेला आहे। सो सगळ्या मिळून असं आम्ही छान हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर एक आठवडा झाला आमची बरीच धावपळ चालू आहे। आम्ही एकत्र लाडू बनवलेले आहेत तिळगुळाचे, डेकोरेशनसाठी काइट्स बनवणे, गिफ्ट्स ऑर्डर करणे, डेकोरेटिव्ह आयटम्स ऑर्डर करणे, असं बऱ्याच जबाबदाऱ्या प्रत्येकाने उचललेल्या आहेत फंक्शनसाठी। तर आज इव्हनिंगला आमचं फंक्शन आहे। तर सकाळी आता आम्हाला डेकोरेशन फक्त करायचं बाकी आहे। बाकी सिटिंग अरेंजमेंट, फूड कॅटरिंग वगैरे सगळं आमचं झालेलं आहे। तर जाऊन आम्ही आता सगळ्याजणी मिळून हॉलवर डेकोरेशन करणार आहोत। त्यानंतर छान अशा मराठी लुक मध्ये आम्ही तयार होणार आहोत। आज ऍक्च्युली आम्ही इंडियाच्या बाहेर असल्यानंतर खूपच कमी प्रसंग असतात जेव्हा आम्हाला ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने तयार होण्याचा अवसर भेटतो। सो आज आम्ही पूर्ण कसर भरून काढणार आहोत, मस्तपैकी तयार होणार आहोत आणि इव्हनिंगला आम्ही आमचं फंक्शन करणार आहोत। सो आता मी चालली आहे हॉलवरती डेकोरेशनसाठी। तर आता डायरेक्ट आपण भेटूया हॉलवर। तर हा आमचा कम्युनिटी हॉल आहे। इथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळी झालेली आहे। सो हे बघा, इथे आमचं सगळं डेकोरेशनचं साहित्य वगैरे असं ठेवलेलं आहे आम्ही। तर सगळ्यात पहिले बॅकड्रॉप सेट करून घेणार आहोत आम्ही। त्यासाठी हा येलो कर्टन आम्ही ऑर्डर केला होता। सो तो पहिले सेट करून घ्यायचं काम चालू आहे। त्यानंतर बरंच डिस्कशन आणि ट्रायल्स चालू होते। बॅकड्रॉपला कोणते कोणते डेकोरेटिव्ह आयटम्स चांगले दिसतील, कोणता पॅटर्न चांगला दिसेल यासाठी तर बरंच सारं ट्रायल चालू होतं। तोपर्यंत आम्ही दोघी तिघींनी वाण देण्यासाठी जे गिफ्ट्स आणले होते ते बॅग्स मध्ये पॅक करायला सुरुवात केली। तोपर्यंत इकडे बॅकड्रॉपला काइट्स वगैरे लावून झालेले आहेत। त्यानंतर हळदी कुंकवाच्या थीम प्रमाणे आम्ही साईड टेबल डेकोरेट करून घेतले, थोडे प्रिंटआउट्स काढून आणलेले ते कट करून घेतले आणि सगळा पसारा आवरायला घेतला। तर असा काहीसा आमचा फायनल डेकोरेशन लुक तयार आहे। 2 ते 3 तासांची मेहनत लागली आम्हा सगळ्यांना हे करण्यासाठी। हा बघा, हा आमचा साईड टेबल असा हा डेकोरेट करून तयार आहे। इतकं छान डेकोरेशन झालं आहे त्याचं, खूप सुंदर हळदी कुंकवाची थीम अशी दिसते आहे या दोन्ही टेबल्सवर। आणि एवढी सगळी मेहनत झाल्यानंतर इट्स टाइम फॉर अ रील आणि मस्त एक ट्रान्झिशन रील शूट करून घेतली आमची। आणि आता भेटतो तयार झाल्यावर। आता आम्ही मस्तपैकी तयार होऊन हॉलवर आलेलो आहोत। हळूहळू आमचे पाहुणे पण येऊ लागलेले आहेत। सर्वांच्या भेटीगाठी चालू आहेत। त्याचबरोबर सगळ्यांचा फोटोशूटचा कार्यक्रम पण चालू आहे। गप्पा शप्पा चालू झाल्या आहेत। आमचा हॉल आता पाहुण्यांनी गजबजून गेलेला आहे। फोटोशूटचा कार्यक्रम आवरल्यानंतर आम्ही आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला घेतला। आलेल्या गेस्टना एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण दिले, तिळगुळाचे लाडू देऊन एकमेकांना तिळगुळ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या। आणि एक ग्रुप फोटो झाल्यानंतर आमचा सगळ्या गेस्ट बरोबर। ही बघा, इथे आमची अँकर खूप स्ट्रगल करत आहे सगळ्यांना शांत बसवण्यासाठी। आमच्या या 2 मैत्रिणींनी कार्यक्रमाचं खूप छान असं अँकरिंग केलं। त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी एक डान्स परफॉर्मन्स बसवला होता, तो सादर केला।
नंतर एक डान्स जुगलबंदी सुद्धा पाहिली आम्ही. नंतर सगळ्या मैत्रिणींनी झिंगाटवर अगदी कल्ला केला. डान्स करून झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे सगळ्यांनी आपला मोर्चा फूड काउंटरकडे वळवला आणि मनसोक्त फूड एन्जॉय केलं. डिनर झाल्यानंतर शेवटी उखाणे घेऊन आमच्या कार्यक्रमाची सांगता झाली. या जन्मी विशाल चालवते, पुढच्या जन्मी मुकेश अंबानी हुंदवणार तुळस, रामचं नाव घेताना मला नाही आळस. मोठीची माळ सोन्याचा साज, रवीचं नाव घेणे हळदी कुंकू आहे आज. तर तुम्हाला माझा हा हळदी कुंकवाचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.